भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर। प्रज्ञा सातवांसह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर आणि माधवी नाईकांना संधी। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रिपद। शिंदेंच्या शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रिपद मिळाल्यानंतर पक्ष विलीन करा, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका। आज पत्रकार परिषद घेत बच्चू कडू अधिकृत घोषणा करणार। कलमा वाचता येतो का, नमाज पढ़ता येतो का म्हणत इमारतीच्या 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला। मीरा रोड चाकू हल्ल्याचा तपास एटीएस कडे। आरोपीकडे इसिस असे लिहिलेली नोट आढळली। जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपीचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोड मधील चाकू हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कोल्हापुरातील तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आरोपी शाहीद सनदेची कबुली। किरोली ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध, तर आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची माफी मागितली। संजय गायकवाडांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी निघालेले प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात। आंदोलनकर्त्यांसोबत पोलिसांची धरपकड, तर पोलिसांकडून दबाव तंत्राचा वापर, पुस्तकही फाडलं, आंबींचा आरोप। 40 वर्षांनी वाद उकरता विरोध करणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय तरी का? मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय गायकवाडांना खडे बोल, तर इतके वर्ष दुर्लक्ष, मग आता मुख्यमंत्र्यांनी पुस्तकाचं शीर्षक बदलावं, गायकवाडांचा फडणवीसांना सल्ला। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9 कोटी 81 लाख, तर अंत्यविधीच्या दिवशी 16 कोटी 88 लाख देण्यात आले। रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत VSRला 145 कोटी मिळाल्याचाही दावा। चौकशीची मागणी सोडून VSR विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातातच कसे? चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कुणाच्या खिशातून? पार्थ पवारांनी VSRच्या विमानातून प्रवास केल्यानंतर अंजली दमानी यांचा सवाल। मुंबई ते पुणे VSRचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती। कार्यालयातून नकळतपणे विमान बुकिंग कंपनी सोबतचा करार रद्द केलाय। VSRच्या विमानातील प्रवासाबाबत पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणात सस्पेन्स कायम। तपासात विषबाधेसारखं काही संशयास्पद आढळलं नाही। पोलिसांची माहिती, रात्री जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा। भाड्याच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ। 2640 घरांसाठी अर्ज करण्यात म्हाडानं मुदत वाढवली। याआधी 29 एप्रिल होती अर्ज भरण्याची शेवटची तारीख। विदर्भात उष्णतेची लाट कायम। अकोला, अमरावती, वर्ध्यात सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद, तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपुरात पारा 44 अंशांपार।